लक्षवेधी क्रमांक 10 अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 10 मंत्री महोदयांना वरच्या सभागृहात जायचे आहे, तेवढीच एक लक्षवेधी झाल्यानंतर ते वरच्या सभागृहात जातील. सागरजी एक मिनिट, सागरजी एक मिनिट, टाइम चला जाएगा, एक मिनिट. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये खरं तर आपण मला याच्यावर खरं चौकशी समिती नेमल्या पाहिजे. इथं सेवा आम्ही कायदा पूर्ण चीरफाड करून मोकळा करून टाकलेला आहे. म्हाडाला मी 2020ला पत्र दिलं होतं आणि त्या म्हाडाचं उत्तर 2024ला आलं का आपल्याला हे जागा देता येणार नाही. अध्यक्ष महोदय, 20 आणि 24 4 वर्ष झाले. अध्यक्ष महोदय, 4 वर्ष गरीबाच्या घरकुलांसाठी आपण ही जागा मागितली होती. गरीबाला घरकुलासाठी ती 1 लाखची जागा देण्यात यावी. एकत्रित त्यांचं जे अतिक्रमण मध्ये करून राहतात किंवा ते नाल्याच्या काठावर आहे असे जे भाड्यानं राहतात याच्यासाठी एक आपण स्कीम बनवली होती PMGSY मध्ये, म्हणजे पंतप्रधान आवास मध्ये. आणि 17/11/2020ला मी हे अर्ज दिला आणि म्हाडानं मला उत्तर किंवा इथला जो माने आहे अवर सचिव, माने तर एकदमच डेंजर माणूस आहे अवर सचिव, आणि त्यानं एवढं घुमवलं. मी 4दा गेलो, माझ्याजवळ मॅसेज आहे अध्यक्ष महोदय, प्रत्येक मॅसेजला उत्तर दिलं, उद्या करतो, परवा करतो. माझे 15 मॅसेज आहे मोबाईलमध्ये, मी ते पण प्रिंट करून तुम्हाला पाठवतो. तर यावर एक चौकशी समिती, याच्यात दिरंगाई का झाली, एक चौकशी समिती आपण नेमली पाहिजे. 15 दिवसात त्याचं उत्तर आलं पाहिजे. GSR नो काय असेल ते, त्याबाबत निर्णय होणं महत्वाचं आहे. दुसरं अध्यक्ष महोदय, अतिक्रमण जे होत आहे, आपण अतिक्रमण नियमाकुल करतो. गावातल्या मध्य भागातलं अतिक्रमण आहे अध्यक्ष महोदय, आणि सर्वोच्च न्यायालयाचा अध्यक्ष महोदय एक निर्णय मदत झाला आणि त्यांनी पुऱ्या हिंदुस्थानामध्ये फक्त आपली इथंच प्रॉब्लेम आहे महाराष्ट्रामध्ये, कारण कोणतरी स्वतः कोर्टानं स्वतःहून आपली याचिका दाखल करून घेतली आणि अतिक्रमण जे लोक राहतात गाव खेड्यामध्ये कित्येक वर्षापासून राहतं, 20-20 वर्षापासून, आणि तेव्हा हायकोर्टाने निर्णय घेतला का मुख्य सचिवाला सांगितलं का सगळ्या कलेक्टरला सांगा का अतिक्रमण कुठलंही नियमाकुल करू नका. आता त्या गावची ग्रामपंचायत तयार आहे, नगर परिषद तयार आहे, ते अतिक्रमण नियमाकुल असं करा म्हणतंय. पण हायकोर्टाच्या या निर्णयामुळे काय झालं का अतिक्रमण नियमाकुल दादा आता काही कुठं होत नाहीये, बंद आहे, आणि लोक सगळे आपल्या अंगावर येतं. कारण मुख्य सचिवानं कलेक्टरला पत्र दिलं. मग त्याच्यानंतर पुन्हा PL दाखल आहे 2022 मध्ये. न्यायालयाने काही सूचना केल्या आणि त्या अनुषंगानं न्यायालय काय म्हणतं, तुम्ही एक प्रतिज्ञापत्र लिहून द्या आणि एक धोरण आखा अतिक्रमण बाबत तुमचं काय नेमकं धोरण आहे त्याच्या बाबतीत प्रतिज्ञापत्र लिहून द्या. आपण 2022 पासून प्रतिज्ञापत्र लिहून देत नाहीये, आपण धोरण आखत नाहीये. हे तातडीनं धोरण आखणं फार महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय. कारण E-क्लास वरचं जे अतिक्रमण आहे, गावठाणावरचं अतिक्रमण नियमाकुल करतोय, पण E-क्लास वरचं अतिक्रमण जे आहे ते नियमाकुल होत नाही. आणि त्याच्यामुळे बरेच माझ्या भागातले 3,500 घरकुलं नाव न झाल्यामुळे होत नाही. तर या हा एक 2 प्रश्न आहे, नंतर एक प्रश्न विचारायला संधी द्या. त्याचे 2 एकदा विचारले तर देतील ना उत्तर. 3 विचारू. हा विचारा अध्यक्ष महोदय. आता झालं काय का आपण जर गावात गेलो तर गावामध्ये काय होतं, शहरामध्ये त्याच्या आजोबाच्या नावानं घर आहे, आजोबानं वडिलाच्या नावानं केलं नाही, आणि मग आजोबाच्याच नावानं राहिलं, वडील तसाच आहे, पोरगा तसा आहे, आजोबाले 2 पोरं, त्याच्या पोराले अधिक 4 पोरं, हा सगळा गोंधळ झालेला आहे. त्याच्यामुळे PR कार्ड करणं हे फार कठीण प्रोसेस आहे. तर माझं असं मत आहे का घरकुल योजनेसाठी तरी किमान त्या सगळ्या घरातल्या लोकांना, जर 4 लोक आहेत त्यांनी जर स्टॅम्पवर लिहून दिलं का याच्या नावानं एवढी जागा आहे, या जागी यांना घरकुल बांधण्यास आमची संमती आहे, असं जर दिलं तर त्याला घरकुल देण्यात यावं. आपण रमाईबाई आंबेडकर मध्ये असं करतो, मी माझ्या गावात ग्रामपंचायत मध्ये केलं एक संमती पत्र घेऊन. घरावर घर बांधण्याचं सुद्धा, मुंबईला घरावर घर बांधण्याचं आपण करतोय. तर हे थोडी शिथिलता कशी आणता येईल PR कार्ड. तर माझ्याकडे जर तुम्ही प्रकरण पाहिलं, तुम्ही लक्षवेधीत उत्तर दिलेलं काय एवढे PR कार्ड नाही आहे, त्याचं असेसमेंट नक्कल आहे. तर या संदर्भात घरकुल त्या गरीबाला भेटावं याच्यासाठी काही अटी शिथिल करणं गरजेचं आहे, ते आपण करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय बच्चूभाऊंनी अचलपूर त्याच्यानंतर चांदूर बाजार या 2 ठिकाणच्या स्कीमच्या संदर्भामधला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय लक्षवेधीच्या माध्यमातून, आणि उच्च न्यायालयानं सुमोटो देखील स्थगिती कशा पद्धतीने दिलेली आहे हे देखील स्वतः सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आणि त्यांनीच हे सांगितलेलं आहे की जवळजवळ 3 ते 3.5 हजार कागदपत्र पूर्ण नसल्यामुळं त्याच्यामध्ये लोक काही समाविष्ट होऊ शकली नाही, हे याच्यामध्ये उत्तरामध्ये देखील आहे. तर पहिली गोष्ट ही दिरंगाई का झाली यासाठी जी 15 दिवसामध्ये त्याच्यामध्ये मंत्रालय स्तरावर देखील करू, 15 दिवसात त्याचा अहवाल घेऊ. परंतु 2011 पर्यंतच्या झोपड्यांना जो न्याय आहे तो जर असून सुद्धा मिळत नसेल तर त्याचा देखील सर्वे पुन्हा एकदा करण्याच्या सूचना आपण देऊ. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे जी आपण PR कार्डच्या बाबतीमध्ये सांगितली की PR कार्डच्या संदर्भात जी काही शिथिलता आपल्याला द्यायची आहे ते आपण तपासून बघू. बाकीच्या स्कीमला जर संमतीपत्रावर जर आपण काही करत असू तर तेच नियम आणि निकष या स्कीमसाठी देखील लावू. ही जी गफलत झाली ना, हे कलेक्टर, विभागीय आयुक्त आणि मंत्रालयात किंवा माने नावाचा गृहस्थ आहे यांनी खूप आम्हाला त्रास दिलेला आहे. कारण हे गरिबाची स्कीम होती. अध्यक्ष महोदय, का आपण काय केलं का जितके नदीच्या काठावरचे लोक आहेत त्यांच्यासाठी एक जागा घ्यायची BOT-वर आणि PMGSYचा निधी म्हणजे 2.5 लाख ते आणि BOT-वरून जो पैसा भेटतं त्या मार्केट विकून ते पैसे त्या स्कीम मध्ये घालायचं आणि एक घरकुल योजना चांगली एकत्रित बनवायची. हा जर लवकर झालं असतं अध्यक्ष महोदय तर आमच्या या गरीबाले 400-500 लोकांना घर भेटलं असतं. ह्या महाशयानं कारण नसताना त्रुट्या काढत बसला. याची चौकशी नाही झाली पाहिजे का? ही काही आमची स्वतःची स्कीम नव्हती, पैसे कमवायची स्कीम नव्हती, पण गरीबाच्या स्कीम बाबतीत तर हे अधिकारी असे वागत असेल तर कारवाई अपेक्षित आहे ना अध्यक्ष महोदय. एक हे महत्वाचं आहे. दुसरं, आता ही जी जागा मागितली त्यांनी काय म्हटलं का पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा टप्पा आल्यानंतर विचार करू. आता तो येईन कधी? दुसऱ्या योजनेतून आपल्याला बांधता येईल, रमाईमधून आपल्याला घर देता येईल. म्हणून ही जागा जी आपण मागणी केली आहे ते घरकुलासाठी आम्हाला देण्याचे आदेश करावं कम से कम. म्हणजे आता ते म्हणतात ते येईन तेव्हा तुम्ही मागणी करा, म्हणजे मग अधिक 1 वर्ष घालवा. तर आता आमचा जो प्रस्ताव आहे त्या स्कीम येईन केव्हा नाही येईन तो नंतर, पण आमच्या घरकुलासाठी ती जागा आरक्षित करून द्या ना. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका घरकुलाच्या जागेसंदर्भात मांडली ती पण तपासून बघण्यात येईल. कारण शेवटी त्या व्यक्तीला घर देणं ही सरकारची प्रायोरिटी आहे. आणि दुसऱ्या स्कीम मध्ये देखील जे मगाशी सांगितलं की पंतप्रधान आवासची दुसरी योजना जी येते त्याच्यामध्ये सुद्धा बसवण्याचा निर्णय घेतलाय. परंतु त्याला जर वेळ लागणार असेल तर सन्मान्य सदस्य बच्चूभाऊंनी सांगितलेल्या सूचनेचा तपास करून ते देखील त्याच्यामध्ये बसवण्यात येईल. परंतु महत्वाची गोष्ट अशी आहे की दिरंगाई का झाली तर दिरंगाईसाठी अजून एक स्कीम जी आली त्या स्कीम मध्ये 2 जागा ज्या बच्चूभाऊ आपण सांगितलं, एक बाजूची जागा ज्याच्यावर अतिक्रमण होती आणि अतिक्रमण मधली देखील लोक आपल्याला जी त्यांना घरं द्यायची होती त्याच्यामध्ये दिरंगाई झालेली आहे. परंतु कारण ते खरं आहे का यासाठी मंत्रालयाच्या स्तरावरची चौकशी समिती नेमली जाईल आणि चौकशी केली जाईल.